आपण आपल्या शुभास्ते टॉस करावा. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. गावदेवी चिलटण आणि चिंचवली गोहे. हनुमान चिंचवली गोहे. पहिल्या फेरीमधील शेवटची लढत असेल. सगळ्या पाहुण्यांचं आपण मनापासून स्वागत करू या स्पर्धेमध्ये. संतोषजी जोरकर आणि निखिलजी देशमुख यांचं हे आयोजन निर्धार चषकाचं. चोवीस चेंडू मध्ये टार्गेट सेट केलंय. 40 10च्या सरासरीने धावा बनवायचे. स्वामी समर्थ ढेकू संघाला राज सावंत आणि त्याच्या बरोबरीने मयूर पाटील ही सलामीची जोडी दाखल झाली ढेकू संघाची. प्रेक्षकांची देखील अलाउड गर्दी आज या क्रीडा नगरीमध्ये. सगळ्यांचं स्वागत. चिंचवलीचा कॅप्टन गोहे चिंचवलीचा कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क करा. राज सावंतच्या प्रत्येक षटकारासाठी जयलाल आणि पार्थलाल यांच्याकडून 100चा कॅश प्राइज आहे. पहिलाच बॉल शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. सरळ यश रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि डॉट बॉलने समाप्ती करतोय. तो सुरुवात करतो या षटकाची भुतिवली संघ. एका बाजूला कर्जत तालुक्यामधील संघ भुतिवली आणि दुसऱ्या बाजूला खालापूर दाकटी पंढरी पंचकृषी परिसरामधील डेकू संघ. आणि यावर्षी डेकू संघ इन्फॉर्म देखील आहे कारण खोपोलीच्या पंत पठाणकर या मैदानामध्ये चांगला खेळ त्याने केला. नुकताच मागच्या आठवड्यामध्ये ती स्पर्धा झाली. तो आत्मविश्वास घेऊन डेकू संघ मैदानामध्ये उतरलाय. फटका तर फसलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे आणि चान्स आहेत विकेट मिळवण्याचे आणि कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस कंप्लीट करावे लागतील कारण राज सावंतला मिळते इथे जीवनदान. एक मोठा खेळाडू आहे. मोठा मॅचचा मोठा खेळाडू आहे. लगेचच आकाशाकडे त्यांनी बघितलं. थँक्यू सो मच म्हणाला असेल कारण जीवनदान फार घातक असतं क्रिकेटमध्ये. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये प्रत्येक विकेट महत्वाचे. मयूर आला आता स्ट्रायकर एंडला. धावफलक पोहोचलोय 1 वरती. धावसंख्येचं अकाउंट खुलं झालंय. चला धामणी संघ आणि डेकू संघ. धामणी संघाचा कॅप्टन आपण संतोष जोरकर यांच्याशी संपर्क करा. धामणी संघाचा संघनायक केटीसीच्या माध्यमातून स्पर्धा जगभरामध्ये पोहोचती आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं देखील मनापासून स्वागत. खोलात टाकलेला बॉल मयूर साठी. कोणतंही उत्तर नव्हतं मयूरकडे. सरळ यष्टरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. कर्जत तालुक्यामधून भुतिवली संघ आला आणि कर्जत तालुका म्हटलं की मग गोलंदाजा तोफखाना. चला गोहे चिंचवली संघाचा संघनायक जरा आपण आयोजकांशी संपर्क करा. मनीष तुमची वाट बघतात. मनीष देशमुख चांगले गोलंदाजी होते भुतिवली संघाची. 10च्या सरासरी धावा बनवायचे 40. आडव्या बाटणे मयूरची ताकद आहे. ऑन साइडला ठोकला षटकार. सात धावा 10च्या सरासरीने धावा बनवायचे. स्वामी समर्थ ढेकू संघाला. त्यांच्या विरोधामध्ये भुतिवली संघ कर्जतवरून इथे दाखल झालाय. थोडं 2 मिनिटं जरा सामना थांबवा. गाडी जाऊ द्या. नवनिर्वाचित सदस्य रायगड जिल्हा परिषदेच्या वैशालीताई खैर मॅडम यांचं आगमन आपण बघितलं. काल आदरणीय नितीनदादा सावंत उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं आगमन आपण बघितलं. उद्याच्या रात्रीमध्ये सुधाकर भाऊ घारे यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं होणार आहे. धावफलक पोहोचलाय 7 वरती.
खुलवा टप्प्याचा बॉल मिडॉनच्या बाजूने लॉंग ऑनला, तिथे मिडविकेटचा फिल्डर पोहोचतोय. मयूरला मिळालेल्या बॉलवरती सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावफलक 1 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. एक षटक संपले, 8 वरती धावफलक जाऊन पोहोचलोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. IPL देखील चालू आहे, तरी देखील या ग्रामीण फॉर्मॅटच्या खेळाडूंना बघण्यासाठी, या टीम्सला पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे निर्धार चषकामध्ये. काल आपण बघितलं अवकाळी पावसाने या सगळ्या परिसरावरती हजेरी लावली, परंतु तरी देखील थाटामाटामध्ये हे आयोजन उभं आहे. त्याचं क्रेडिट जर कोणाला जात असेल तर ते संतोष जोरकर आणि निखिल देशमुख. काल 3 वाजल्यापासून मैदानाची साफसफाई असेल, मैदानावरती कार्पेट टाकण्याचं काम असेल, हे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आठ धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही गरज आहे ती 32 धावसंख्येचे 18 बॉल 32 हे समीकरण. राजला जीवनदान मिळालंय मॅच मध्ये. मयूरच्या बॅटमधून एक षटकार आला. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या दोघांना, कारण डेको संघासाठी दोन्ही महत्वपूर्ण खेळाडू आहेत. मजेल सामन्यामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय नरेश. आता फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन देखील संपलेत. नरेशचा बॉल बॅकफुटला जाऊन ऑन साइडला, स्कोअर ऑफ द विकेट. तिथे फिल्डर होता त्याच्या वाक्याच्या बाहेर, षटकार. या निर्धार चषकामध्ये आपलं देखील सरच स्वागत. जो निर्धार केलाय निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांनी की ही स्पर्धा झाली पाहिजे, कारण कदाचित हे क्रीडांगण पुढच्या वर्षी उपलब्ध नसेल. सो या वर्षी ही स्पर्धा थाटामाटात उभी आहे. पाठीमागच्या दिशेने सलगचा दुसरा षटकार येईल मयूर पाटीलच्या बॅटमधून. ऑन हॅट्रिक असेल आता मयूर. एक मागच्या ओव्हरमध्ये त्यांनी षटकार ठोकला आणि या षटकाची सुरुवातच 2 लगातारच्या षटकाराने त्यांनी केली आहे. षटकारांची हॅट्रिक बघायला मिळेल का मयूरच्या बॅटमधून. लगातार 2 मोठे फटके आलेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी, जमिनीला समांतर जाणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. धावफलक जाऊन पोहोचलोय 20 धाव या आकड्यावरती. चला चिंचोली गोहे संघ आपला कॅप्टन आपण स्टेज वरती पाठवा आणि धामणी संघ देखील. धामणी संघ आपला कॅप्टन त्वरित आपण पाठवा. यानंतर गावदेवी चिलठण आणि चिंचोली गोहे हा सामना आपल्या भेटीस येईल. मोठी लढत असेल ती देखील, पहिल्या फेरीमधील अंतिम लढत. परंतु इथे मॅच चांगल्या दिशेने वाटचाल करते. 20 धावा, अजूनही 20 ची गरज आहे. पाठीमागच्या दिशेने तिथे देखील कोणता फिल्डर नाही आहे. लॉंग लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय, परंतु स्क्वेअर लेग मधून आता क्षेत्ररक्षक आला आहे. फाईन लेगला 2 धावा तत्पर कंप्लीट करतोय तो मयूर. आणि राज आता तिसरीचा प्रयत्न आहे आणि वेगाने तिसरी धाव देखील कंप्लीट होत असताना मैदानावरती बघायला मिळते आहे. आणि या 3 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 धावा धाव फलकावरती येतात. पहिल्या रात्रीमध्ये आपण बघितलं कुंभिवली संघ टॉप 5 मध्ये दाखल झालाय. काल बीड संघ आणि ताकई संघ देखील पुढे सरकला ई पोल मधून. कालची रात्र गाजवली ती गावदेवी जामरुंग संघाने. प्रशांतजी खांडेकर यांचा संघ टॉप 5 मध्ये गेलाय. आज कोणता संघ जाईल, उद्या कोणता संघ जाईल आणि ई पोल मधून कोणता संघ जाईल याची प्रतीक्षा आहे सगळ्यांना. प्रथमतःच उद्या एक माहिती आहे की अंजरून संघ खेळणार आहे, म्हणजे प्रेक्षक मोठ्या संख्येने असतील उद्या. वाईल्ड कार्ड एंट्री घेतली अंजरून संघाने मोठ्या पोल मध्ये.
ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. राजच्या बॅटला बॉल पुरेसा चांगला लागत नाहीये, थोडासा चाचपट होता राज, परंतु तो देखील एक मोठा खेळाडू आहे. जर त्याच्या बॅटला बॉल लागला तर मग हे लवकर सामना फिनिश करून देईल तो. डेकू संघाचा जर आपण विचार केला, उद्याच्या रात्रीमध्ये भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग अंधरून संघाचा सामना बघायला येतील आणि सगळ्यांची इच्छा होती की अंधरून संघ नेहमी लो पोल मध्ये खेळतो, ई पोल मध्ये खेळतो, सी पोल मध्ये खेळतो, परंतु उद्या ए पोल मध्ये दिसणार आहे. म्हणजे बऱ्याचशा पाठीराख्यांच्या जी इच्छा होती ती अंधरून संघ पूर्ण करताना तुम्हाला दिसेल. आणि ए पोल मध्ये म्हणजे मोठमोठ्या संघाच्या विरोधामध्ये, लवजीच्या विरोधामध्ये अंधरून हा सामना आहे उद्या, सो बघायला विसरू नका. वरुण कदम साहेबांकडून शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेला. डेकूसाठी प्रथमेश पाटील डेकू यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. निखिल देशमुख, संतोष जोरकर. आजची तिसरी रात्री उद्याच्या रात्री बाकी आहे, कारण स्पर्धा भरवणं, ते आयोजन करणं, ते निभावणं हे काही सोपं काम नाही आहे. निखिल देशमुख यांना माहिती आहे, फार मेहनत असते. सगळ्यांना वाटलं होतं की पाऊस आलाय, कदाचित स्पर्धा थांबते की काय, परंतु जे निर्धार जे टॅगलाईन आहे ना, निर्धार, तो निर्धारच केलाय सामने यशस्वी होण्याचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मयूरचा फटका फसलाय. कोणतीही धाव या बॉलवरती मिळत नाहीये. मयूरच्या बॅटमधून 3 षटकार आले त्या इनिंग मध्ये. धाव फलक पोहोचलाय 23 या आकड्यावरती. सन्मान्य अमीर गायकर यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. अमीर गायकर या आपण व्यासपीठावरती गोलंदाजीसाठी. अमीर गोलंदाजीसाठी आलाय. चांगली गोलंदाजी करावी लागेल अमीरला, कारण शेवटच्या षटकापेक्षा एक षटक महत्वाचं आहे. या धावा जर वाचवायच्या असतील तर, काल आपण बघितलं 35 धावा देखील डिफेंड झाल्या या मैदानावरती, 23 धावा देखील डिफेंड झाल्या या मैदानावरती. सो इतिहास जर बघितला या मैदानाचा तर डावा डिफेंड होत आहेत. जितकी खेळपट्टी बॅट्समनला साथ देते तितकीच गोलंदाजांना देखील साथ देते, परंतु प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये बोतिवली संघाला. 24 धावा, अजूनही 16ची गरज आहे. आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, मी मगाशी उल्लेख केला की चाचपटतोय राज, परंतु आणखी एक कॅच ड्रॉप. दुसरा जीवनदान मिळालंय राज सावंतला या मॅच मध्ये. फटके जरी फसत आहेत परंतु साथ देखील तितकीच मिळते बोतिवली संघाच्या फिल्डर कडून. सन्माननीय नितीनजी पिंगळे साहेब, कलप्पा बनसोडे साहेब, अभिजितजी देशमुख साहेब, प्रसादजी कर्डुक साहेब, कल्पेशजी चोरगे साहेब, दर्शनजी आहिर साहेब, दिनेशजी पुरी साहेब, सुनीलजी ठोंबरे साहेब, या सगळ्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतो या व्यासपीठावरती. खुला टाकलेला बॉल, मिसिंग ऑफ स्टंप म्हणजे सांगतायत लेग बायची सिंगल आडूल धाव फलकावरती. ते डेकू संघाच्या आणि 1 ने धाव फलक जाऊन पोहोचताय 25 या आकड्यावरती. अजूनही 15ची गरज आहे. चांगलं षटक टाकतोय, चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती गोलंदाज अमीर कडून. अमीर पवार एक मोठं नाव आहे. कर्जत तालुका म्हटलं की मग गोलंदाजाचा तोफखाना असतो. प्रत्येक संघामध्ये चांगले चांगले गोलंदाज असतात. कर्जत तालुक्याचा जर आपण विचार केला, अमीर पवार चांगलं कमबॅक या मॅच मध्ये करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जो टप्पा त्याला सापडलाय फुल्लर लेनचा, खोलात टाकणारी गोलंदाजी काय असते हे दाखवून देणारी बॉलिंग करतोय अमीर पवार. थोडस आता कमबॅक होतोय बोतिवली संघाचं या मॅच मध्ये, कारण अमीरने 5 बॉल मध्ये फक्त धावा खर्च केल्या 2, 25 धावा धावफलकावरती. असं वाटलं होतं की या ओव्हर मध्ये सामना फिनिश होईल, परंतु आता सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत चाललाय, कारण अमीर पवारने चांगली गोलंदाजी केली या सामन्यामध्ये. 25 धावा, चांगला बॉल लॉंग ऑनच्या दिशेने, तिथे फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला आणि बॉल गेला सीमा पार. षटकाची सुरुवात डॉट बॉल ने झाली, परंतु शेवट 4 ने झाला. 29 धावा धावफलकावरती आणि आता शेवटचे 6 बॉल आणि 11ची गरज.
धावसंख्येची गरज. हा चौकार जर आला नसता, कारण अमीर पवारचं जर आपण एकंदरीत सेलिब्रेशन बघितलं, एकंदरीत त्याची ऍक्शन बघितली, तर तो थोडासा नाराज होता, कारण शेवटच्या बॉलवरती निर्णायक क्षणाला तो चौकार आला. चकला फिल्डर लॉंगॉनचा, त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला. कोणतेही प्रयत्न मोठे झाले नाही त्या बॉलला अडवण्याचे. आणि आता 6 बॉल आणि 11ची गरज. चांगला सामना रंगलाय. 6 बॉल 11 हे समीकरण या मॅच मध्ये. स्वामी समर्थ डेकू संघाला मयूर खेळतोय 27 या आकड्यावरती आणि राज खेळते 2 वरती. एकाती किल्ला लढवलाय तो मयूर पाटील. या मॅच मध्ये कोणताही खेळाडू बाद झाला नाही, म्हणजे ओपनिंग पेअर मैदानामध्ये अजूनही शिल्लक आहे, खेळतीये आणि त्यांना आता मॅच सामना फिनिश करून द्यावा लागेल डेकू संघासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय ऋषिकेश. यानंतर चिंचवली गोहे, जे हनुमान चिंचवली गोहे याचा सामना आहे गावदेवी चिलटण संघाच्या विरोधामध्ये. दोन्ही संघांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया पुढच्या सामन्यासाठी. 29 धावा डेकू संघाची. 40चा पाठलाग सुरू आहे. 11ची गरज आहे 6 बॉल मध्ये आणि बॉलिंग साठी आलाय ऋषिकेश. निर्णायक षटक आहे ऋषिकेशचं. खोला टाकलेला बॉल, चांगला बॉल, मिड विकेट आणि लॉंगांच्या गॅप मध्ये फिल्डर आहे तिथे. चांगली फिल्डिंग झाली. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मयूर आणि राज करतोय आणि आता तिसऱ्या पंचांना डिसिजन रेफर करण्यात आलाय. केटीसी लाईव्ह क्लिअरिटी क्वालिटी दाखवली मागच्या 3 रात्रीमध्ये. निशांत बागडे, अजिंक्य पवार यांची ही वाहिनी खूप चांगलं टेलिकास्ट मागच्या 3 वर्षांपासून ते करतायत. आणि आता चेक करतायत संतोष जोरकर की फलंदाज आउट आहे की नाही आहे, धावा झाल्यात की नाही झाल्यात. राजच्या प्रत्येक षटकारासाठी प्रथमेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चेक करतायत पंच. फलंदाज बाद आहे, म्हणजे फक्त एकच धाव मिळेल आणि या मॅचची मोठी विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय तो मयूर पाटील. साहिल पाटील मैदानामध्ये दाखल झालाय रनआउटच्या स्वरूपात बाद. डगआउट मध्ये चर्चा चालू आहे की डाईव्ह खाल्ली पाहिजे होती मयूरने, परंतु मयूर काय खेळलाय. 27 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 3 षटकाराचा समावेश या इनिंग मध्ये. परंतु राजवरती आता सगळी जबाबदारी संघाची. 5 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. खोला टाकलेला बॉल, लॉंग ऑफला फिल्डर आहे, डाऊन द बॉल. आणि अशा कॅचेस पकडाव्या लागतात ज्यावेळेस तुम्ही कमी धावा डिफेंड करत असता. 2 ने धाव फलक पुढे जाते जाऊन पोचतील. धावा 32, अजून 8ची गरज येणाऱ्या 4 बॉल मध्ये 4 बॉल 8 हे समीकरण. तिसरं जीवनदान मिळालं या मॅच मध्ये राज सावंतला. 3 कॅचेस ज्या वेळेस ड्रॉप होतात ना त्यावेळेस तुम्ही नेहमी बॅकफुटला असता. चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज ऋषिकेश. 4 बॉल 8 हे समीकरण. आडव्या पाटणे फटका लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. राज सावंतला जीवनदान दिल्यानंतर हेच उत्तर मिळतं, षटकार. श्रेयस रसाल, माफ करा, या पण व्यासपीठावरती ॲज अ स्कोरर. षटकार आलाय. मॅचची हवा आता निघाली असं वाटतंय. 3 बॉल मध्ये 2 धावसंख्येची गरज. 3 बॉल 2 हे समीकरण. अजूनही मॅच मध्ये येऊ शकते बुतिवली संघ जर विकेट आली. अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला. पंचांचा व्हाईट बॉलचा तिथे इशारा आलाय आणि स्कोर इज लेवल. 39 धावा. धावफलकावरती राज
3 जीवनदान त्याला मिळाले. असं वाटतं बुतुली संघ पराभूत झाला नाही तर त्यांनी समोरच्या टीमला विजय करून दिलं. संदेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. गणेश नाना पाटील देखील तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसतील. आकाश पाटील तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसतील. सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या निमित्तानं. वन टीम वन ड्रीम हे टॅगलाईन घेऊन संघ नेहमीच मैदानामध्ये उतरतो. संदेश पाटीलच्या नेतृत्वाखाली चिंचोली गोहे आणि साई समर्थ या नावाने आज खेळताना दिसेल तुम्हाला चिंचोली गोहे. अजितजी लबडे यांनी पुरस्कृत केलेला संघ, परंतु इथे राज सावंत ठोकतो षटकार. विजयाचा शंखनाद फुकत असताना या मॅच मध्ये बघायला मिळाला आणि सामना जिंकलाय तो ढेकू संघाने.